रोज रोज चहा कॉफी पिण्याचा कंटाळा आला असेल तर आज मस्तपैकी किचनमध्ये तुम्ही तुमच्या हॉट चॉकलेट बनवा। हॉट चॉकलेट हे मस्त ड्रिंक आहे। बघता बघता एक ग्लास खाली झालेला आहे। बघता बघता सर्व ग्लासेस खाली झालेले आहेत। तर असं हे हॉट चॉकलेट बनवण्यासाठी आपण लगेच किचनकडे जाऊया। चला तर मग बनवूया हॉट चॉकलेट। तर इथे मी 3 कप हॉट चॉकलेट बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी टोपामध्ये आधी 2 कप भरून दूध टाकून घेतलेले आहे। 1 चम्मच मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकलं आणि तिला मिक्स करून घेतलेली आहे। ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे। हिच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा वापर करू शकता। 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स करून ते वापरू शकता। आपण 3 कपाचा हिसाब घेतलेला आहे। तर 3 कप हॉट चॉकलेट बनवण्यासाठी 3 चम्मच भरून मी साखर ह्यामध्ये घालून घेते। तुमच्या आवडीनुसार साखरेचा वापर तुम्ही करू शकता। आता इथे मी 3 चम्मच भरून कोको पावडरचा वापर करते। कोको पावडर ही मिल्क कोको पावडर असल्याकारणाने मी साखरेचा वापर कमी केलेला आहे, कारण की ही पावडर थोडीशी गोड असते। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं उकळवून घेणार आहोत। रोजचं रुटीन म्हणाल तर रोज संध्याकाळी सकाळी चहा किंवा कॉफी लागतेच लागते, पण सुट्टीच्या एखाद्या वेळी मस्तपैकी असं हॉट चॉकलेटचा प्लॅन करा। खूपच मस्त बेत बनेल तुमचा आणि मुलांना तर एक नंबर डिश आहे, खूपच आवडेल। मुलं तर खुश होऊन जातील आणि रोज मम्मीला म्हणतील मम्मी रोज हे हॉट चॉकलेट बनव म्हणून। तर बघता बघता दुधाला चांगलीच उकळी आलेली आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार केलेलं आता आपण हे त्यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी भरून मी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड दोन्ही मिक्स करून घेतलेले आहेत। ते चॉकलेटचे तुकडे ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत। चॉकलेटचे तुकडे जसजसे दुधामध्ये मिक्स व्हायला लागलेत, विरघळायला लागलेत, तसतसा चॉकलेटचा संपूर्ण सुगंध असा हा घरभर दरवळायला लागलेला आहे। मस्तपैकी ह्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि आता ह्या स्टेजला उरलेलं 1 कप दूध आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स करून ह्याला एक मस्तपैकी उकळी आणून देणार आहोत। आता फक्त आपल्याला 5 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये जी मी कोको पावडर वापरली ती मिल्क कोको पावडर असल्याकारणाने ती मुळातच गोड असते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमी टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे डार्क कोको पावडर असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार साखर ही कमी जास्त तुम्ही करू शकता। मीडियम फ्लेमवर आपल्याला चॉकलेट ड्रिंक उकळवून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चम्मच घालून फिरवून बघूया। चम्मचवर ही जी लेयर आलेली आहे ही लेयर आली याचा अर्थ आपलं चॉकलेट ड्रिंक व्यवस्थित शिजलेलं आहे। मस्तपैकी चॉकलेट ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम असं चॉकलेट ड्रिंकचा आस्वाद घेऊया। 3 कप चॉकलेट ड्रिंक तयार केलेलं आणि परफेक्ट 3 कप चॉकलेट ड्रिंक झालेलं आहे। एकदम गरमागरम हॉट चॉकलेट पिऊन बघा, करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।